हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे, मैत्रिणींचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे दिवाळीतला लक्ष्मीपूजनाचा. तर व्हिडिओ तुम्हाला थोडे लेट येत आहे, त्यासाठी क्षमा असावी. दिवाळी होऊन गेलेली आहे. दिवाळीचे व्हिडिओ आता अपलोड होत आहे. तर काम वगैरे सर्व त्याच्यामुळं ना ताईंनो. आणि हे बघू शकता, हे झाडं वगैरे आणले होते, कारण सगळे झाडं सुकले होते, त्याच्यामुळं ना तुळस, परत हे कोणतं झाड आहे मला तर लक्षात नाही. आणि हे कृष्णकमळ एक आणलेलं आहे. असे 3-4 झाडं आणलेले आहे. तुळस आणि बघा हे असं झाड येत आहे. मला असं वाटतं हे प्राजक्ताचं काय आहे, असं एवढं माहीत नाही, पण ते मला म्हणलं की प्राजक्ताचं झाड आहे. तर बघा किती मस्त असं कळी उमलली आहे आणि खूप छान आहे. बघा हे तोरण आणलेलं आहे त्यांनी, खूप सुंदर वाटत होतं हे तोरण. आणि ही संध्याकाळची रांगोळी आहे बघा. संध्याकाळी पूजा वगैरे करायच्या अगोदर रांगोळी वगैरे काढली आणि एवढ्या जोरात, एवढी सुंदर रांगोळी साधी सिंपल काढली, पण एवढा जोरात पाऊस आला. हे बघा मी तुम्हाला थोडंसं शूट केले. हवा अशी सुटली होती आणि पाऊसही खूप आला. सगळी रांगोळी वगैरे ओली झाली आणि इथे मी ना अशी साधी सिंपल अशी तयार झाले होते. तर इथं मला पूजा वगैरे करायची होती. तर इथं बघू शकता छानपैकी अशी पूजा मांडणी केली. पूजा वगैरे करून झाली, आरती करून झाली. खूप सुंदर अशी पूजा वाटत होती आणि खूप प्रसन्न, खूप छान वाटत होतं. आणि ते हे बघू शकता, आणि बाहेर तर खूप असा पाऊस पडत होता. ते बघू शकता, हा मस्त असा दिवा घेतलेला आहे आणि हा पाऊस चालू झाला होता, नंतर खूप जोरात आला. आणि आरती वगैरे करून घेतली, प्रसाद वगैरे दाखवला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान ब्लॉग, व्हिडिओ, रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि धनत्रयोदशीची पूजा मला करायला भेटली नव्हती, कारण जे शॉपिंगला गेले ते डायरेक्ट रात्री 10:30लाच घरी आले, त्यामुळं ती पूजा झाली होती. मग मी तर धनत्रयोदशीचा ना फोटो होता, धनत्रयोदशीचे देवता आहेत धन्वंतरी, त्यांचासुद्धा फोटो इथं मांडला होता. लक्ष्मी मातेचा फोटो होता आणि सरस्वती मातेचा फोटो मला काही भेटलाच नाही. मी कुठं ठेवला ते माहीतच नाही. मग मी 2च फोटो मांडले. पूजा वगैरे छानपैकी अशी करून घेतली आणि रांगोळी खूप सुंदर वाटत होती, कारण हा साचा आणला होता रांगोळीचा. तर हे बघा मस्त असे शुभ लाभ काढले होते आणि साधी सिंपल तशी पूजा केली, पण खूप छान वाटत होते. आणि दिवे वगैरे लावले होते भरपूर असे. आणि जे सेवा वगैरे आहे सुसुक्तम, ते सुद्धा मी आज वाचलं होतं. आणि बघू शकताय रांगोळीचा थोडासा व्हिडिओ काढला आहे. साधीच रांगोळी काढली, कारण ज्यावेळेस रांगोळी काढायला बसले त्यावेळेस पाऊस म्हणजे हवा सुटलेलीच होती. पाऊस असं येणार असं वाटतच होतं, पण आला. जशी रांगोळी काढून झाली तसा पाऊस आला. तरी पण मी थोडंसं शूट केलं, कारण मला माहिती आहे नंतर करणार होते शूट, पण मला माहिती आहे आता पाऊस आला का रांगोळी जाणार, म्हणून मी अगोदरच शूट करून घेतलेलं आहे. खूप छान अशी रांगोळी वाटत होती. जेवढी साधी होती तेवढीच ती भारी आणि खूप छान वाटत होती. तर इथं स्वयंपाकही दाखवते. मटर पनीरची भाजी, चपाती आणि खीर केली होती शेवाळ्याची, आणि पुलाव भात केला होता आणि जिरा राईस, अशा भरपूर सारे रेसिपी केल्या होत्या. आणि हे बघू शकताय मटर पनीरची भाजी, पनीर आणलं होतं, मटर पनीर फ्रीजर मटरच आणले होते. छानपैकी असा स्वयंपाक झाला होता. आणि ही कढई जी आहे ती धनत्रयोदशीच्या दिवशी घेतली होती. एखादं भांडं वगैरे खरेदी करायचं असतं तर मी ही कढई घेतलेली. तर खूप छान अशी कढई आहे, छोटीशी, जास्त मोठी पण नाही. तर त्याच्यामध्ये मी ना खीर केली. म्हणलं चला आता अजून खीर करूया, मग त्याच्यामध्ये खीर केली. खूप छान वाटत होती. आणि हे मसाला सगळा काढून घेतला मी पनीरच्या भाजीचा. तुम्हाला अगोदर रेसिपी शेअरच केलेली आहे पनीरच्या भाजीची. आणि यावेळेस ना ताईंनो, दिवाळीमध्ये मला काहीच टाईम भेटला नाही फराळाचं वगैरे वेळेवर करायला. तर दरवर्षी लक्ष्मीपूजनच्या वेळेस माझे 4-5 तरी फराळ, म्हणजे 4पैकी म्हणजे 4 वगैरे 4 फराळ तरी होतात. यावेळेस अगदी एकच फराळ झालं होतं, म्हणजे शंकरपाळ्या झाल्या होत्या फक्त, कारण दिव्याची वगैरे ऑर्डर असल्यामुळं ना, मग दिव्याची ऑर्डर आणि शॉपिंगलाच मला एकदा नाही, दोनदा नाही, 3-4 वेळेस शॉपिंगलाच जावं लागलं. कारण म्हणजे
काही कामानिमित्त जावंच लागलं मला शॉपिंगसाठीच 3-4 वेळेस. त्याच्यामुळं मग शॉपिंगला गेलं का तिकडंच वेळ होत होता. मग घरी येऊन कधी स्वयंपाक करणार, कधी पूजा मांडणी करणार, कधी मग ते फराळाचं बनवणार, असं थकल्यावानी होत होतं. आणि कॅन्डल दिव्याची सुद्धा ऑर्डर होत्या लागोपाठ. त्याच्यामुळं ना एवढ्या नव्हत्या, पण होत्या बऱ्यापैकी. जेवढ्या होत्या तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. आणि एकटीलाच ते कॅन्डल दिवे वगैरे बनवायचे, परत पॅकिंग करायचे, नेऊन द्यायचे. त्याच्यामुळं ना खूप म्हणजे थोडंसं वेळच होत होता, वेळ भेटत नव्हता एक्स्ट्राचे कामं करायला. त्याच्यामुळं माझं फराळ वगैरे सुद्धा राहिलं. तर दिवाळी झाल्याच्या नंतर मी म्हणजे दिवाळीमध्येच मी फक्त शंकरपाळ्या आणि चिवडा 1-2 चिवडे केले पोह्याचे आणि मक्याचे. नंतर मग दिवाळी झाल्याच्या नंतर म्हणजे कालच्या दिवशीच हा व्हिडिओ तुम्हाला आज येईल रविवारी. शनिवारच्या दिवशी मी करंज्या केल्या, त्या पण अर्ध्याच केल्या. आणि अर्ध्या म्हणजे एकदम 10-12-10च केल्या, कारण थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या, लेअर टाईप असतात तशा केल्या. आणि खरंच पहिल्यांदा तशा केल्या, ट्राय केल्या. एवढ्या जमल्या नाही, पण जेवढ्या जमल्या तेवढ्या केल्या. पण खूप सुंदर आणि खूप मस्त आणि बऱ्यापैकी छान झाल्या होत्या. बऱ्यापैकी नाही म्हणणार, खूपच छान झाल्या होत्या. तर बाकीचं सारण वगैरे भरपूर असं सारण वगैरे केलेलं आहे अर्धा किलो खोबऱ्याच्या. तर तेवढं आता करायला किती वेळ लागणार आहे माहीत नाही, कारण की ज्या मी करंज्या केल्या ना म्हणजे पदर टाईप असतात ना, हे देऊन काय बोलतात त्याला, साठा वगैरे लावून खूप छान झाल्या होत्या. पण व्हिडिओ वगैरे नाही काढला, कारण मला तेवढा टाईमच नव्हता. आज पण बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळं मला मग म्हणजे आज बाहेर जायचं होतं. तर काल मला काही वस्तू आणायला जायचं होतं बाहेर. वस्तू म्हणजे सामान वगैरे काही आणायचं होतं मला बाहेर. म्हणजे जायचं होतं, जरा काम होतं. तर मला काल सामान वगैरे आणायचं होतं, त्यासाठी मी गेले. आणि मग तिकडून पण आले, उशीर झाला. मग घरी येऊन स्वयंपाक वगैरे आणि करंज्या मी संध्याकाळीच बनवल्या, म्हणजे 5:30 वाजता बनवायला घेतल्या 5:30ला. तर मला 8 वाजले, 7:30 वाजले. 7:30च्या पुढं थोडं बसून मग नंतर मी 8:30 वाजता नाक्यावरती गेले. मग तिकडं काय आणायचं होतं ते आणलं. परत भाजी वगैरे, कारण चिकन केलं होतं काल. मग चिकनचं कालवण वगैरे शनिवारीच केलं, कारण आज संडेला बाहेर जायचं होतं. त्याच्यामुळं मग संडेचं नाही बनवलं चिकन वगैरे. आणि मग संडेलाच आज सकाळी बाहेर जाऊन आले. तर आत्ता आलेले आहे आणि व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे. आणि खूप आमच्या इथं पाऊस आहे. तुमच्या इथं पाऊस आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथं खूप पाऊस आहे. आणि थोडासा व्हिडिओ शूट केला, फोटो काढले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग भेटूया अशा छानशा दुसऱ्या व्हिडिओसोबत परत एकदा. तोपर्यंत बाय बाय.